आज या व्यक्तीसाठी, ज्या व्यक्तीमुळे आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे, काल त्या व्यक्तीचा वाढदिवस होता. श्री दयानंद बाराते सर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सरांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करूया आपण. तर मी स्टेजवरती इन्व्हाइट करतोय. दयानंद बाराते सर ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी मी स्टेजवरती इन्व्हाइट करतोय श्यामल कुकडे मॅम. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्टेजवरती इन्व्हाइट करू यांना. जोरदार. 2 मिनिटं वेळ घेणार सर. यस. श्यामल मॅडमचे जितकेही स्टुडंट असतील त्यांनी कृपया वरती यायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे. श्यामल मॅडम आणि दयानंद सर हे जागोजागी आपले कार्यक्रम आयोजित करत असतात आणि हिट गाणे देत असतात. खूप दोघांनी मिळून खूप प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत आणि छान छान गाणी रसिकांसाठी पेश केलेले आहेत. लाईट लावायची कृपया विनंती आहे इथल्या मॅनेजमेंटला की लाईट लावायची आहे. वरती येऊन स्वागत करतील आमच्या श्यामल मॅडम आणि त्यांची टीम, त्यामध्ये मीही सामील आहे. दयानंद बाराते सरांचं सेलिब्रेशन होतं आहे, बड्डे सेलिब्रेशन. एवढी शांतता नाही पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात है. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दयानंद सर. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. ओके. आणि दयानंद सर, देसाई सर ग्रुप हे पण आलेले आहेत. त्यांच्यातर्फे सरांचं सेलिब्रेशन होतं आहे पुष्पगुच्छ देऊन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. शिको आपण ऐकत आहात टॉवर ऑफ रिदम, दयानंद बाराते सर प्रेझेंट सदाबहार गीतांचा हा कार्यक्रम महफिल. पण त्यापूर्वी आपण थोडंसं आपल्याकडे जे मान्यवर आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया, त्यांचं आपण अभिनंदन करूया. तर मी सर्वात प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या सौ स्नेहा रणजित कलाटे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत. रणजित कलाटे फाउंडेशन वाकडच्या त्या अध्यक्ष असून नगरसेविक आहेत आणि मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विजनवरती त्यांची वाटचाल चालू आहे. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मॅडमला मी विनंती करेल की आपण स्टेजवरती प्रस्थान करायचं आहे. सौ स्नेहा रणजित कलाटे मॅम, आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. यानंतर काही आणखीन व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांचाही आपण सत्कार करणार आहोत. काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने. स्वागत करूया मान्यवरांचे आदर भावाने. धन्यवाद मित्रांनो. सुनील सर. शुक्रिया. यहाँ पर और भी कुछ महान गेस्ट यहाँ पर आए हैं. सबसे पहले मैं ये जरूरी अनाउंसमेंट करूँगा. आदरणीय प्रकाश शेळके साहब जो बड़े अच्छे गायक कलाकार हैं और बड़े अच्छे मिमिक्री आर्टिस्ट है, एंकर है. साथ ही साथ आदरणीय बापू कांबळे
शांताई संस्था संचालक आदरणीय श्री बापू कांबळे साहब, आपसे गुजारिश है कि मंच पर आ जाए। साथ ही साथ आदरणीय श्री ज्ञानेश्वर हलंदे आलंदी से आए हुए हैं और ज्ञानेश्वर साहब से भी गुजारिश है इस मंच पर आ जाए। वैसे आदरणीय सचिन रणपीछे साहब जो सामाजिक कार्यकर्ता हैं, उनसे गुजारिश है कि साहब इस मंच पर आ जाए। जोरदार तालियों से स्वागत होना चाहिए। और साथ ही साथ आदरणीय विजय गोरे सर जो बिजनेस कोच है, उनसे भी मैं गुजारिश करूंगा कि मंच पर आ जाए। और आप लोगों का प्यार है, इन सभी गेस्ट यहाँ पर मौजूद है इस मंच पर, तो मैं इन आए हुए सभी तमाम प्यारे मेहमानों का, प्रकाश सेलके साहब जो हमारे बहुत पुराने दोस्त है और कैसे कि दुनिया में काफ़ी नाम है इनका, हमारे बड़े खास दोस्त है। लेकिन आइए अब यहाँ पर जो मकसद से इस प्रोग्राम का आयोजन किया गया है, दयानंद साहब के सभी स्टूडेंट्स बड़े मेहनत और बड़े लगन से मेहनत कर संगीत की दुनिया में अपने कला के माध्यम से एक अलग पहचान बना रहे हैं। और उन्हीं के लिए इस मंच यहाँ पर है, जिस मंच पर बड़े हिम्मत से हर गायक कलाकार अपने गीत को पेश कर रहे हैं और उन्हें ट्रॉफी दी जाएंगी। इन महान हस्तियां यहाँ पर मौजूद है, इनके शुभ हाथों से। धन्यवाद, थैंक यू वेरी मच। ही माणसं जेव्हा फुलं वाटतात ना, त्यांच्या हाताला सुगंध दरवळत असतो, अशी ही माणसं आहे सगळी। असे हे व्यक्ती स्नेहा मॅडमचे ते सत्कार करतात। स्नेहा कलाटे मॅडम, स्नेहा रणजित कलाटे, नगरसेविका आणि अध्यक्षा त्यांच्या फाउंडेशनच्या। शब्द फक्त दयानंद सरांच्या एका शब्दाला मान देऊन जवळजवळ 25 किलोमीटर दूर त्या इकडे आलेल्या आहेत। टाळ्या झाल्या पाहिजेत यासाठी, जोरदार टाळ्या। यानंतर प्रकाश शेळके यांचा सत्कार। नामवंत ज्येष्ठ गायक आहेत ते प्रकाश शेळके। यानंतर बापू कांबळे यांचा सत्कार, शांताई संस्थाचे संचालक। यानंतर ज्ञानेश्वर सचिन रणपिसे, सामाजिक कार्यकर्ते। ज्ञानेश्वर आळंदी, अच्छा इथं आळंदी लिहिले फक्त। ज्ञानेश्वर आळंदीकर यांचा सत्कार करताना, आणि विजय गोरे सर आहेत का? विजय गोरे सर, ओके, झालेला आपला सत्कार। सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वांना माझा नमस्कार। मी आयोजकांचं मनापासून आभार मानते की आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही हा कार्यक्रम सकाळपासून राबवलेला आहे। 12 वाजल्यापासून हा कार्यक्रम, आणि अजून पुढे भरपूर गाणी ऐकायला मिळणार आहेत। 8 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहेत। तर आमच्या सर्वच पाहुण्यांच्या वतीने आम्ही दयानंद सरांचं खरंच कौतुक करतो की आज खऱ्या अर्थाने, कारण की आपण जेव्हा सिंगिंग म्हणतो, युजली जेव्हा तुम्ही क्लासेस घेता आपण, हो का, तर जेव्हा आपण सगळ्यांचं जेव्हा आपण कार्यक्रम घेत असतो, एखाद्या स्टुडंटला शिकवत असतो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे गुण बघतो की तो किती केपेबल आहे, काय आहे। पण जेव्हा आपण एवढ्या मोठ्या स्टेजवर आणून आपल्या विद्यार्थ्याला ठेवतो आणि गाणं प्रत्येकजण चुकतो, चांगला गायक देखील गाणं मोठ्या स्टेजवर चुकतो, पण आज तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला एवढं समोर मोठा प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून कौतुक आहे। 25 किलोमीटर असो, 2 किलोमीटर असो, आम्ही येणं ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या स्टुडंट्ससाठी काय करताय आणि तुमचं जे इन्स्टिट्यूशन आहे ते काय करतंय हे खरंच ते दाद देण्यासारखं आहे। सो आय विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर अँड इवन फॉर दॅट ब्राईट फ्युचर। थँक्यू सो मच। आपण सर्वजण सरांचा सत्कार करूया। थँक्यू सो मच। थँक्यू।
तर बाराते सरांकडून पुष्पगुच्छ देऊन मॅडमचं स्वागत होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. उमाकांत जी खंडाये सर यहाँ पर मौजूद है बेहतरीन गीत के साथ.